लातूरच्या पुढच्या 15 दिवसात लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा केला जाईल अशी घोषणा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेमध्ये केली आहे। पाणी टंचाईमुळे लातूरमधून स्थलांतर झालेलं नसल्याचा दावाही खडसे यांनी केलाय। पाणी पुरवठ्याकरता विलंब होत असल्याने विरोधकांनी मात्र सरकारला धारेवर धरलं। मंत्री महोदयांनी स्वतः सांगितलं इच्छाशक्ती असेल तर एका वर्षामध्ये जर आम्ही 2013 ला 115 किलोमीटर पाईपलाईन टाकून उस्मानाबादला पाणी आणलं तसं तुम्हाला लातूरला पाणी देता आलं नसतं का? इच्छाशक्ती असेल तर करता येईल। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी लातूर शहराला कोणत्याही 15 दिवसाच्या आत रेल्वेने पाणी आणण्याच्या योजनेला मूर्त स्वरूप देण्यात येईल। औरंगाबादमध्ये भीषण पाणी टंचाई असल्याने जिल्ह्यातले दारू कारखाने 3 महिने बंद ठेवावेत अशी मागणी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केली। विधानसभेत औचित्याचा मुद्दा मांडताना अब्दुल सत्तार यांनी धक्कादायक आकडेवारी देखील सादर केली। राज्यामध्ये अभूतपूर्व जे निर्माण झालेली पाण्याची टंचाई आहे आणि औरंगाबाद शहरामध्ये जे बियर बारचे कारखाने दारूचे 30 MLT पाणी फक्त दारूवाले घेतात। दुष्काळाच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारलंय। असं असताना केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांचं असंवेदनशील विधान समोर आले। दुष्काळाची स्थिती केंद्र सरकारच्या हातात आहे का असं वक्तव्य नायडूंनी केलंय। क्या हमारा हाथ में है क्या? भगवान ने दया किया तो बारिश आएगा, नहीं आए तो जो सरकार के द्वारा जो भी काम होना चाहिए वो काम होते रहते हैं। स्टेट्स पहले स्थिति को अध्ययन करके रिपोर्ट भेजना, रिपोर्ट भेजने के बाद फिर केंद्र कमेटी मीट करके कमेटी पैसा मंजूर करते हैं। प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांपासून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतोय। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 20 गाव पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन वॉलमधून आणि इतर ठिकाणून लिकेज मधून लाखो लिटर पाण्याची गळती होतीये। दुष्काळाच्या झळा संपूर्ण महाराष्ट्रात झेलतोय, त्याला बीडही अपवाद नाहीये। बीडमधील मांजरा धरणानं अक्षरशः तळ गाठलाय, त्यामुळे धरणातून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे थांबलाय। या धरणातून कळंब, बीड आणि लातूरला पाणीपुरवठा केला जातो। सध्या धरणात सगळीकडे गाळच गाळ दिसतोय। औरंगाबादच्या पिंपरी गावात टँकरचं पाणी मिळवायला ग्रामस्थांचे नेहमीच खटके उडतायत। टँकर आल्यावर पाणी मिळवायला ग्रामस्थ एकमेकांशी भांडतायत। ही इथली नेहमीचीच परिस्थिती आहे। गावची लोकसंख्या 10,000 आहे, मात्र टँकरचं प्रमाण कमी आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या गुंजमध्ये मदन तुपकर या शेतकऱ्यानं आत्महत्या केली। सततची नापिकी आणि दुष्काळानं त्यांना अत्यंत व्यथित केलं होतं। इतर उद्योग करून त्यांनी आपलं कुटुंब जगवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी कोंबड्यांचा उद्योग केला, त्या उन्हानं गेल्या। शेवग्याची लागवड शेतात केली, शेवगा वादळानं भुईसपाट झाला। या सगळ्या संकटांमुळे या शेतकऱ्यानं शेतीपूरक व्यवसायातही नुकसान झाल्यानं, भोपळा लावला त्यातही नुकसान झालं। अशा सगळ्या परिस्थितीत अडचणीत आल्यानं आत्महत्या केली। मुंबईतल्या महागड्या घरांमागे अधिकाऱ्यांची खाबुगिरी असल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला। 1-2 नव्हे तर तब्बल 50,000 कोटी रुपयांचा स्क्वेअर फूट घोटाळा आहे, असा आरोप आमदार अमित साटम यांनी केला। मुंबईचा बिल्डिंग स्कॅम हा 50,000 कोटीपेक्षा जास्तचा मोठा घोटाळा मुंबई शहरामध्ये बिल्डिंग प्रपोजल, बिल्डिंग डिपार्टमेंट, SRA, DP डिपार्टमेंट या सगळ्या डिपार्टमेंटच्या संगनमताने गेले 12-15 वर्ष खूप मोठ्या प्रमाणावरती घडत असून याच्यामध्ये काही एक विशिष्ट प्रकारचे अधिकारी आहेत, ज्या अधिकाऱ्यांनी एक रॅकेट तयार केलेला आहे। मुंबईकरांची सेवा हाच भाजपचा नारा असल्याचं ट्विट आशिष शेलार यांनी केलंय। मॉडेल रेंट कंट्रोल ऍक्ट मंजूर झाला नसून राज्य सरकारला तो बंधनकारक नाही असंही शेलारांनी ट्विट केलं। याबाबत आपण केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूंची भेट घेतली, त्यावेळी राज्यातले भाजपचे इतर मंत्रीही शेलार यांच्यासोबत होते। मुंबईवर हवाई मार्गाने अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे मुंबईत सतर्कतेचा इशारा देण्यात आला। खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत पोलिसांनी ड्रोन उडवणे, पॅराग्लायडिंग आणि पॅराशूट उडवण्यावर बंदी आणली आहे, कारण यामार्फत मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे।
अभिनेता राहुल राजचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळलाय. प्रत्युष बॅनर्जीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे. याआधी राहुलच्या वकिलांनी राहुल लपवाछपवी करत असल्याचा आरोप करत त्याचं वकीलपत्र सोडून दिलं होतं. आता अटकपूर्व जामीन फेटाळल्यानं राहुलच्या अटकेची शक्यता वाढली. राहुल राज सध्या कांदिवलीतल्या एका खासगी रुग्णालयात आहे. तो आयसीयूत उपचार घेतोय. रुग्णालयाच्या बाहेर कालपासून पोलीस तैनात करण्यात आले. प्रीमेच्योर स्टेज पे एप्लीकेशन है, इसके लिए इन्वेस्टिगेशन के लिए रिजेक्ट किया गया है जी. हम लोग हाईकोर्ट में अभी आज शाम तक या फिर मंडे तक फाइल कर देंगे एप्लीकेशन. जहां तक होगा कि आज ही फाइल करेंगे, प्रोसेस में है. वी हैव फेथ इन जुडिशरी, वी विल कम आउट ऑफ इट. प्रत्युषाच्या आत्महत्येला राहुल राजच जबाबदार असल्याचा आरोप तिच्या काकांनी केलाय. राहुल राज तिची बँक खाती सांभाळत होता. प्रत्युषाच्या मृत्यूपूर्वी तिच्या खात्यातून लाखो रुपये काढल्याचा आरोप प्रत्युषाचे काका दीपांकर बॅनर्जी यांनी केला. राहुल तिला मारहाण करायचा याबाबत प्रत्युषानं अंबरनाथमध्ये राहणाऱ्या तिच्या काकूला सांगितलंही होतं. केंद्राच्या आबकारी कराविरोधात सराफ व्यावसायिकांनी देशभरात संप पुकारला असला तरी जळगावमधला सराफ बाजार मात्र सुरू आहे. जळगावमध्ये मार्च महिन्यात 19 दिवस बंद पुकारण्यात आला होता. या काळात सुमारे 70 कोटींच्या उलाढालीवर परिणाम झाला होता. कर मागे घेण्यात आला नसला तरी करामुळे व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही, इन्स्पेक्टर राज येणार नाही असं आश्वासन सरकारनं दिलंय. त्यानंतर 20 मार्चला इथला बाजार सुरू झालाय. नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांनी हवालामार्फत आलेले 1,70,00,000 रुपये जप्त केले. त्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. एवढी मोठी रक्कम कोणाला दिली जाणार होती याचा तपास पोलीस करतायत. जप्त करण्यात आलेली रक्कम हवालामार्फत नागपुरात आणण्यात आली असावी असा संशय पोलिसांना आहे. आमदार अशी पाठी असलेल्या एका भरधाव गाडीनं डोंबिवलीत एका वृद्ध महिलेला उडवल्यानं खळबळ माजली आहे. 70 वर्षांच्या महिलेवर सध्या डोंबिवलीतल्या आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गाडीचा चालक दारूच्या नशेत असल्याचं पुढे आलंय. या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली. आरोपीनं भिवंडीचे आमदार महेश चौगुलेंचं कार्ड पोलिसांना दाखवलं. महेश मला 2 दिवसात सोडवेल अशी धमकी दिल्याचंही पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये सांगितलंय. डॉक्टरच्या अलगर्जीपणामुळे उमेश खाडे या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतोय. भांडूपच्या सारथी हॉस्पिटलमधली ही घटना. यावेळी संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली. उमेशला शस्त्रक्रियेकरता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, पण शस्त्रक्रियेदरम्यान त्याचा मृत्यू झाला. दोषी डॉक्टरवरती कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. यवतमाळमधली वनसंपदा नष्ट केल्या जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. याच दरम्यान आरागिरणीवरती अवैधरित्या आणल्या गेलेला लाकूड साठा जप्त करण्यात आला. जिल्ह्यामधील मौल्यवान सागवान वृक्षाची तस्करी वनतस्करांकडून कत्तल होत असल्यानं होतीये. वनविभागाच्या कार्यप्रणालीवरती यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. पिंपरी चिंचवडमध्ये पॅन कार्ड्स क्लब बँकेकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाली. गेल्या 18 वर्षांपासून बँकिंग आणि इतर व्यवसायात असलेल्या पॅन कार्ड क्लब्स लिमिटेडच्या आकुर्डी शाखेत अनेक ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नसल्यानं पुढची तारीख देऊन बोळवण करण्यात येते. या सगळ्या कारणावरून ठेवीदारांनी इथे चांगलाच गोंधळ घातला. वसईमधील बहुचर्चित आशीर्वाद आश्रम पुन्हा सुरू करावा याकरता ख्रिस्ती समाजानं शांती मोर्चा काढला. या आश्रमात मोठ्या प्रमाणावरती भोंदूगिरी सुरू असल्यानं हा आश्रम बंद करण्यात आला होता. राज्यातल्या आपण महत्त्वाच्या बातम्या आता पाहू. बुलढाणा जिल्ह्यामधल्या अनेक भागात दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यामधल्या चिखली, खामगाव, संग्रामपूर, मेहकर तालुक्यातल्या अनेक भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. खामगाव तालुक्यामधल्या कौंटी इथं वीज पडून रमेश शिंगाडे या 32 वर्षांच्या मेंढपाळाचा मृत्यू झाला. नाशिक शहरामधल्या स्टेट बँकेच्या MC शाखेनं आर्मस्ट्रॉंग कंपनीची मालमत्ता ताब्यात घेतली. बँकेनं दिलेलं 8.25 कोटींचं कर्ज थकीत असल्यानं ही कारवाई करण्यात आली. या कर्जासाठी जामीनदार असलेले समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि रेब्रेक्स कंपनीसह सर्व संचालकांना नोटिसा बजावत जाहिरातही देण्यात आली. नाशिकमध्ये अशोका बिल्डकॉनवरती आयकर विभागाचं छापासत्र अजूनही सुरू आहे. गेल्या 36 तासांपासून नाशिकजवळ असलेल्या पिंपळगाव टोलवरती ही चौकशी सुरू आहे. आयकर विभागाचे अधिकारी या ठिकाणी चौकशी करत असल्यानं नाशिक महामार्गाच्या ठेक्याबाबत ही चौकशी सुरू असावी अशी चर्चा आहे. मुंबई नाका पोलिसांनी मंगळवारी अटक केलेले शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. भाजपच्या महिला आघाडीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राडा घातल्याप्रकरणी बडगुजर यांना अटक करण्यात आली होती. मुंबई महानगरपालिका निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आता सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करतायत. भाजपच्या वतीनं देखील निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जाते. त्याचा एक भाग म्हणून मुंबईकर आरोग्य सेवा असं अभियान राबवलं जातं.
आरपीआयच्या आठवले गटातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं 26 जानेवारी रोजी निघालेली समता रथ यात्रा मुंबईत दाखल झाल्यानंतर गोवंडी इथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। सभेला महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे आणि भाजपकडून गृहराज्यमंत्री प्रकाश मेहता हजर होते, मात्र शिवसेनेचा एकही नेता सभेला उपस्थित नव्हता। सरकारी अधिकाऱ्यांबाबत जनतेला रोष आणि सरकारी अधिकारी काम करत नाहीत ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न सरकारी अधिकारी संघटनांनी सुरू केला। सरकारी काम आणि 6 महिने थांब ही म्हण खोटी ठरवण्याचा संकल्प गुढीपाडव्यानिमित्त स्वीकारलाय, तसं आव्हान स्वीकारलंय राजपत्रित अधिकारी महासंघानं। अधिकाऱ्यांनी काम घेऊन येणाऱ्या जनतेशी कसं वागायचं याच्या सूचना अधिकारी महासंघानं जारी केल्या आहेत। दिघ्यामधल्या अनधिकृत इमारतींच्या याचिकेवरती हायकोर्टात सुनावणी दरम्यान 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या सर्व इमारती अधिकृत करण्याची राज्याची पॉलिसी राज्य सरकारनं न्यायालयामध्ये सादर केली आहे। यावरती 25 एप्रिल रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेच्या एकूण अधिकारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। लोकांनी निवडून दिलेल्या सभागृहाचं वजन हे अप्रत्यक्षरित्या निवडून आलेल्या सदस्यांच्या सभागृहापेक्षा जास्तच असायला हवं असं ते म्हणाले। दिल्लीमधल्या एका परिसंवाद बोलताना जेटली यांनी ऑस्ट्रेलिया, ब्रिटन या देशांमध्ये देखील यावरती चर्चा सुरू असल्याचं म्हटलं। I am all for the idea of having a reasonable rate as far as the GST is concerned, which the GST Council itself will decide. I have no difficulty with that, but I hope with some consensus on that reasonable rate between the two national parties, we are able to arrive at a more consensual approach. चार 4,000 कोटीत बँकांची बोळवण करून उरलेलं 5,000 कोटींचं कर्ज बुडवण्याचे विजय माल्यांचे मनसुबे उधळले गेलेत। सुप्रीम कोर्टानंही आपल्या संपत्तीचा सर्व तपशील कोर्टाला सांगावा असे आदेश माल्यांना दिलेत। माल्या आणि त्यांच्या कंपन्यांना संपत्तीचा तपशील जाहीर करण्यासाठी 21 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली आहे। 2016 मधल्या सुरुवातीच्या 4 महिन्यात तेलंगणात उष्माघातानं 66 लोकांचा बळी गेलाय। देशभरामध्ये उकाडा वाढतोय, विविध भागात तापमानानं 40शी पार केली आहे। तेलंगणातही अंगाची लाही लाही करणारं तापमान आहे। आगामी दिवसात हे तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। जम्मू काश्मीरच्या शोपियनमध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान करण्यात आलं। हे दोन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिदीनचे आहेत। नासिर पंडित आणि वसीम मल्ला अशी या दहशतवाद्यांची नाव आहेत। त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला। ब्रिटनचे प्रिन्स विल्यम्स आणि त्यांची पत्नी केट मिडल्टन 10 तारखेला भारत दौऱ्यावर येत आहेत। तत्पूर्वी बुधवारी त्यांच्या किंग्स्टन पॅलेसमध्ये ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीय तसंच भूतानी नागरिकांनी त्यांची भेट घेतली। भारताचे ब्रिटनमधले उच्चायुक्त नवतेज सरना, मॉडेल नीलम गिल यांच्यासह प्रिन्स चार्ल्स यांच्या ब्रिटन एशिया ट्रस्टचे सदस्य, ब्रिटनमध्ये शिक्षण घेत असलेले भारतीय विद्यार्थी यावेळी हजर होते। अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये एका 38 वर्षांच्या इस्माला इंजेक्शनच्या माध्यमातून मृत्यूदंड दिला जाणार आहे। 1998 मध्ये त्यानं एका 12 वर्षांच्या मुलाची हत्या केली होती। एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्यानं त्या मुलाला मारून त्याचं रक्त प्यायला होतं। इंजेक्शन देऊन मृत्यूदंडाची अमेरिकेतली या वर्षातली ही 6वी घटना असणार। आयसिसच्या दहशतवाद्यांनी दमिश्क शहराजवळच्या इश्रीन पॉवर स्टेशनवरती हल्ला केल्याची सिरियाच्या सूत्रांनी माहिती दिली। या भागात सिरिया सरकारचा ताबा आहे। प्रत्युत्तरादाखल आयसिसच्या सर्व दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती मिळते। फ्रेंच संसदेनं प्रॉस्टिट्यूशन लॉ मंजूर केलाय। नव्या कायद्यानुसार ग्राहकांना 1500 युरोपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो, मात्र वैश्यांना कुठलाही दंड लावला जाणार नाही। मानव तस्करीला आळा घालण्यासाठी आणि वैश्यांच्या विरोधातले गुन्हे आणि हिंसा रोखण्यासाठी कायदा संमत करण्यात आला। कोल्टन या खनिजासाठीच्या उत्खननामुळे आफ्रिकेत गोरिलांची संख्या रोडावली आहे। काँगोमध्ये फोन आणि घरगुती उपकरणांसाठी लागणाऱ्या कोल्टन खनिजाकरता मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे। त्यामुळे गोरिलांची संख्या 77% कमी झाली। या उत्खननाकरता जंगलं उडवली जात आहेत, त्यामुळे वन्यजीवांच्या संख्येवरती गंभीर परिणाम होतो। राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती आरोप केले। ट्रम्प अमेरिकी जनतेत फूट पाडत असल्याचं क्लिंटन यांनी म्हटलंय।
एका रॅलीच्या दरम्यान त्यांनी हे आरोप केलेत. आपल्या तुलनेत आपल्याच पक्षातले बर्नी सँडर्स यांचे विचार तकलादू असल्याचं त्यांनी म्हटलंय. जर्मनीच्या यात्रेवरती असलेले केनियाचे राष्ट्राध्यक्ष उहुरू केन्याट्टा यांचं चान्सलर एंजेला मार्केल यांनी स्वागत केलं. त्यांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. पत्रकार परिषदेदरम्यान दोन्ही देशांच्या मध्ये दहशतवाद, गुंतवणूक आणि सहकार्याबाबत चर्चा झाली. टीम इंडियाचा भावी प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचं नाव सध्या चर्चेत आहे. मात्र राहुल द्रविडला याबाबत विचारला असता त्यानं ठोस उत्तर दिलेलं नाही. क्षमता आणि वेळ देता आला तरच भारतीय टीमचं प्रशिक्षकपद सांभाळेन असं द्रविड म्हणतो. भारतीय टीमचा प्रशिक्षक होण्याकरता मी सक्षम आहे, पण याचा विचार करून निर्णय घेऊ असं द्रविडनं म्हटलं. IPL सीझन 9 मध्ये लसिथ मलिंगा खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. दुखापतीमुळे मलिंगाला T20 वर्ल्ड कपमधून माघार घ्यावी लागली होती. मलिंगा मुंबई इंडियन्सच्या प्रॅक्टिस कॅम्पमध्ये अजून दाखल झालेला नाही. त्यामुळे मलिंगा IPL मध्ये खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.